समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। सातारा नगर परिषदेमार्फत शिवजयंतीचा जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे त्यामध्ये अघोरी नृत्य नावाच्या एका कार्यक्रमाचा समावेश आहे। जे शिवाजी महाराजांनी त्यांच्या असंख्य लढाया ह्या अमावस्येच्या रात्री सुरू केल्या, तसेच मुहूर्त आणि शकुन याचा विचार न करता त्यांनी स्वतःचं राज्य चालवलं, अशा विज्ञानज्ञानी शिवाजी महाराजांच्या आठवणी जागवताना अशा स्वरूपाची काळाची पावले मागे नेणारे हे कृत्य सातारा नगर परिषदेनं करू नये आणि हा अघोरी नृत्याचा कार्यक्रम त्यांनी तातडीने रद्द करावा, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मार्फत डॉक्टर हमीद दाभोळकर यांनी केली आहे। या निवेदनात पुढे असं म्हटलंय की सातारचे आमदार आणि मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि खासदार छत्रपती उदयनराजे भोसले या दोघांनी सातारा नगर परिषदेला याविषयी तातडीने सूचना द्याव्यात। महाराजांच्या विज्ञानवादी वारशाला गालबोट लागू नये याच्याविषयी तातडीने कृती करावी। यात पुढे असं म्हटले की सातारा जिल्हा हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाचा एक अत्यंत महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे। महाराष्ट्रामध्ये डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं रोपटं लावलंय। ते आज केवळ महाराष्ट्रात नाही तर देशभरामध्ये पोहोचलंय। त्यांच्या बलिदानानंतर महाराष्ट्र अमानुष प्रथा आणि अघोरी प्रथा विरोधी कायदा केलेला आहे। त्यांच्याच नावानं सातारा नगर परिषद एक पुरस्कार देखील देते। त्याच नगर परिषदेनं अशा स्वरूपाचे अघोरी नृत्य आयोजित करणं हे लांछनास्पद आहे। सातारा जिल्ह्याला संत आणि समाज सुधारक यांचा देखील खूप मोठा वारसा आहे। तुकाराम महाराजांपासून ते फुले शाहू आंबेडकरांपर्यंत सर्वांनी अशा स्वरूपाच्या अघोरी गोष्टी आणि अंधश्रद्धांच्या वरती कोरडे ओढलेले आहेत। सातारा नगर परिषदेनं हा अघोरी नृत्याचा कार्यक्रम रद्द करावा, याविषयी अशी मागणी पत्रकार आणि मार्फत उदय चव्हाण, दीपक माने, वंदना माने, भगवान रणदिवे, शंकर कंसे यांनी सह्या केल्या। नमस्कार। उद्याच्या शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक सदिच्छा। सातारा जिल्ह्यामध्ये उद्या शिवजयंतीचा जो कार्यक्रम होणार आहे त्याच्यामध्ये अघोरी नृत्य नावाच्या एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सातारा नगर परिषदेने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। ज्या शिवाजी महाराजांनी त्यांच्या असंख्य लढाया या अमावस्येच्या रात्री सुरुवात केली, कोणताही मुहूर्त आणि शकुन याचा विचार न करता त्यांनी स्वतःचे राज्य चालवले, अशा विज्ञानवादी शिवाजी महाराजांच्या आठवणी जागवताना अशा स्वरूपाची काळाची पावले मागे नेणारं हे कृत्य सातारा नगर परिषदेने करू नये आणि हा अघोरी नृत्याचा कार्यक्रम त्यांनी तातडीने रद्द करावा, अशी मी त्यांना साताराचा एक नागरिक आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यकर्ता म्हणून विनंती करतो। साताऱ्याचे जे माननीय आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि त्याचबरोबर साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले या दोघांना देखील मी अशी विनंती करतो की त्यांनी सातारा नगर परिषदेला याविषयी तातडीने सूचना द्याव्यात आणि महाराजांच्या विज्ञानवादी वारशाला गालबोट लागू नये याच्याविषयी तातडीने कृती करावी। सातारा जिल्हा हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाचा एक अत्यंत महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे। महाराष्ट्रामध्ये डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी इथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं रोपटं लावलं। ते आज केवळ महाराष्ट्रात नाही तर देशभरामध्ये पोहोचलेलं आहे। त्यांच्या बलिदानानंतर महाराष्ट्र अमानुष प्रथा आणि अघोरी प्रथा विरोधी जादूटोणा विरोधी कायदा केलेला आहे। त्यांच्याच नावाने सातारा नगर परिषद एक पुरस्कार देखील देते। त्याच नगर परिषदेने अशा स्वरूपाचे अघोरी नृत्य आयोजित करणं हे मला वाटतं लांछनास्पद आहे। दुसऱ्या बाजूला सातारा जिल्ह्याला संत आणि समाज सुधारकांचा देखील खूप मोठा वारसा आहे। तुकाराम महाराजांपासून ते फुले शाहू आंबेडकरांपर्यंत सर्वांनी अशा स्वरूपाच्या अघोरी प्रकारच्या भक्ती आणि अंधश्रद्धांच्या वरती कोरडे ओढलेले। तुकाराम महाराज तर त्यांच्या अभंगामध्ये म्हणतात की अंगी लावून या राख, डोळे झाकून करती पाप, तुका म्हणे सांगू किती जळो तयांची संगती। तर अशा स्वरूपाच्या अघोरी नृत्याला एका कार्यक्रमामध्ये स्थान देणं हे सातारा नगर परिषदेने टाळायला पाहिजे आणि ते तातडीनं निर्णय घेऊन हे रद्द करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। क्या बोले न बबू थोड़ा के पाछ नाचे सबूत मस्ती में जावे कैलाश कूट थोड़ा बाज डम 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 रू पकड़ बम 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 ले पकड़ बम 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 ले थोड़ा मार दे धक्का मेरा अंध का सू क्षमा प्राप्ति बढ़क मैं भी कल का सू कर का मन कटारी दियूं अर काट ले मन का मेरे मन का न्यू। एरळा न्यूज साठी प्रतिनिधी योगेश पवार आणि निलेश भिलारे, सातारा।
आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.